नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा 2023 मधला एक नव्यानं समाविष्ट झालेला महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरण. आणि याच पर्यावरण या घटकाच्या अभ्यासाच्या संदर्भात किंवा स्ट्रॅटेजीच्या संदर्भात आणि त्याचबरोबर एक्झाम ओरिएंटेड अशा इनपुटच्या संदर्भामध्ये आपण पर्यावरणावरती फोकस करतोय स्पेशल PYQ सिरीजच्या माध्यमातून. आणि आज स्पेशल PYQ सिरीज ॲनालिसिस सिरीजच्या 5व्या भागामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते तर त्यांचे ॲनालिसिस करणार आहोत आणि त्याच्या थ्रू पर्यावरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत. या पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत 4 तर ते तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूबच्या सेक्शनमध्ये आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे जिथं सिक्वेन्शियली तुम्हाला बघता येईल. त्याचबरोबर ॲपमध्ये देखील सेपरेटली याचा फोल्डर आहे जिथं हे सगळे व्हिडिओ जे आहेत तर ते त्या ठिकाणी अपलोड केलेले मिळतील. सो अधिक वेळ न दवडता आपण डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊयात, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपला फोकस हा फक्त आणि फक्त कंटेंटवरती आहे. फालतू टाइमपास आपल्याला करायचा नाहीये. ठीक. सो बघा, पहिला प्रश्न आहे, रसायनांपासून स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? किंवा केमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑब्टेन एनर्जी बाय ऑक्सिडायझिंग डॅश केमिकल कंपाऊंड्स असा प्रश्न विचारलेला आहे. आता स्वयंजीवी किंवा स्वयंपोषी ज्याला म्हणतो आपण किंवा ऑटोट्रॉप्स ज्यांना आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण कुणाला धरतो? हरित वनस्पतींना आपण त्या ठिकाणी विचारात घेतो. बघा, हरित वनस्पती, राईट. पण या हरित वनस्पतींव्यतिरिक्त अजून कोण स्वयंपोषी आहेत? तर हे रसायन संश्लेषक जीवाणू किंवा त्यांनाच आपण केमोसिंथेटिक बॅक्टेरिया असं देखील संबोधतो. हे केमोसिंथेटिक बॅक्टेरिया कुठं असतात? समुद्राच्या खोल घळ्यांमध्ये हायड्रोथर्मल व्हेंट्समध्ये असतात. अगदी निग्लिजिबल अमाऊंटमध्ये असतात. ऑलमोस्ट डॉर्मंट अवस्थेत, म्हणजे जिवंत आहेत का मृत आहेत हेच कळत नाही, पण तरी देखील ते असतात. म्हणून त्यांना असतात आणि ते रेकग्नाइज होतात, मग त्यांना स्वयंपोषीमध्ये धरलं जातं. आपण बघा, हे परिसंस्थेचे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक अभ्यासतो. त्यातल्या जैविक घटकांमध्ये स्वयंपोषी, परपोषी किंवा स्वयंपोषी आणि त्याचबरोबर भक्षक अशा प्रकार बघतो. त्यात स्वयंपोषींमध्ये हा मुद्दा बघतो. सो त्याच्यातून हा विचारलेला प्रश्न आहे. आता तुम्ही जर का याचा विचार केला, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया हायड्रोजन सल्फाइडच्या रसायन संश्लेषण अभिक्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा त्या केमिकल एनर्जीतून ऊर्जा जी आहे तर ती मिळवतात. हायड्रोजन सल्फाइड जे आहे तर ते असेंद्रिय द्रव्य आहे किंवा इनऑर्गॅनिक आहे. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. तुम्ही देखील लक्षात ठेवा, हरित वनस्पतींव्यतिरिक्त समुद्राच्या खोल घळ्यांमध्ये, समुद्रामध्ये जे गर्त असतात तिथं खाली सूर्यप्रकाश हा पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी रसायन संश्लेषक जीवाणू असतात, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया असतात, जे हायड्रोजन सल्फाइडच्या किमोसिंथेसिसद्वारे, रसायन संश्लेषण अभिक्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार त्या ठिकाणी करतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. भारतातील पहिले, आता बघा हा करंटमध्ये प्रश्न आहे आणि करंटचा जर का विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, प्रथम घटनांवरती कन्सिस्टंटली MPSC द्वारे प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात, राईट. पण हा करंटचा प्रश्न आला तरी एन्व्हायरमेंटला धरून आलेला आहे, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. भारतातील पहिले पर्यावरणपूरक जैव इंधनयुक्त विमान चेन्नई ते बंगळुरू दरम्यान उडाले. भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018चे राष्ट्रीय धोरण जाहीर केले. या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इतके इथेनॉलचे मिश्रण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि वरीलपैकी एकही नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता हा करंटचा प्रश्न आहे तरी मी उत्तर सांगतो की इथं पहिला पर्याय जो आहे तर तो चुकीचा आहे, पण यातून आपल्या परीक्षेसाठी काय घेऊन जायचंय ते सर्वात महत्त्वाचं आहे. पहिला पर्याय चुकीचा याच्यासाठी आहे की चेन्नई ते बंगळुरू नाही तर डेहराडून ते दिल्ली अशी ती पहिली त्या ठिकाणी फ्लाईट होती. सो त्यामुळे पहिला ऑप्शन जो आहे तर तो चुकीचा आहे. पण रिसेंटली जर कधी जैव इंधन धोरण नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी आलेली असेल तर ती कधीची आहे? 2018ची आहे. त्याचबरोबर त्या पॉलिसीनुसार काय आहे, 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण
तुम्हाला माहिती आहे ना, इथॅनॉल ब्लेंडेड पेट्रोल जे आहे तर ते आपल्याला मिळतं. सो ब्लेंडिंग आधी समवेअर अराउंड 8.5% ब्लेंडिंग होतं. ठीक. सो आता ते वाढवत साधारणतः 12% आलेलं आहे. आपल्याला 2030 पर्यंत 20% इथॅनॉल ब्लेंडिंग पेट्रोलमध्ये करायचं आहे. सो इथॅनॉल हे बायोफ्युएल म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. त्याच्यातून कमीत कमी पोल्युटंट्स जे आहेत तर ते बाहेर पडतायत. म्हणून इंधनामध्ये जेवढं पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग इथॅनॉलचं जास्त, तेवढं ते पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून वाटचाल जे आहे तर ते करू शकेल. हे या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट मुद्दा आहे, नुकताच बॉनेट हेड शार्क नावाचा मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. म्हणजेच काय हो, बायोडायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये करंटमध्ये चर्चेत येणाऱ्या वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती मला लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रश्नाकडे जाण्याआधी हे समजून घेतलं. आता बघा, तो प्रामुख्याने समुद्र गवत किंवा सी ग्रास खातो. तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रामध्ये सापडतो. 2 स्टेटमेंट आहेत. अर्थात ते रिलेव्हंट म्हणजे काय म्हणतात त्याला, आता तो करंटचा प्रश्न जुना झाला ना, त्यामुळे तो रिलेव्हंट नसेल असं तुम्हाला वाटत असेल तरी देखील मी उत्तर ह्या ठिकाणी सांगतो. आणि हाही मुद्दा लक्षात घ्या, प्रश्न बऱ्याचदा PYQs मधून रिपीट होता. तर आपल्याला असं लक्षात येईल की पश्चिम अटलांटिक आणि त्याचबरोबर गल्फ ऑफ मेक्सिको किंवा मेक्सिकोचा आखात या ठिकाणी हा बोनेट हेड शार्क नावाचा मासा जो आहे तर तो सापडला. आता माशाचा जर का, या शार्क नावाच्या माशाचा जर विचार केला तर शार्क हे जनरली मांस भक्षक असतात, पण बोनेट हेड शार्क नावाची ही फर्स्ट नोन स्पीसीज आहे शार्कची, जी ओमनिवोर आहे किंवा जी उभयाहारी आहे. म्हणजेच जी शाकाहारी अन्नावरती आणि त्याचबरोबर मांसाहारी अन्नावरती पण अवलंबून असते. 60% पर्यंत ह्याचं अन्न जे आहे तर ते समुद्री गवत आहे. आणि अशी आगळी वेगळी ही न्यूज होती, म्हणून याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो बघा, 60% पर्यंत त्याचं अन्न जे आहे तर ते समुद्री गवत किंवा सी ग्रास आहे, म्हणून हा मासा चर्चेत आलेला होता. अशा काही प्रजाती आता रिसेंटली चर्चेत आलेल्या असतील तर त्या आपण लक्षात ठेवणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. हे याच्यातून शिकायचं आहे. आणि बोनेट हेड शार्क मासा लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती शार्कची प्रजाती ही उभयहारी आहे असा आपल्या कंबाईनच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न बघा, आपण असं म्हणूयात की जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचं ब्लेंडिंग त्या ठिकाणी केलेलं दिसतं. विधान अ आहे, सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही, तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. 35% ऑफ सोलर एनर्जी इज नॉट युजफुल फॉर हिटिंग ऑफ द अर्थ सरफेस as well as atmosphere. That heat is called albedo of the earth surface. भूधवलता म्हणजे अमाऊंट ऑफ काय म्हणतात त्याला, सोलर एनर्जी जी इन्सिडेंट होतीये तर त्याची रिफ्लेक्ट बॅक करण्याची जी ॲबिलिटी आहे. आणि व्हाईट बॉडी जी आहे तर त्या व्हाईट बॉडीची ही अल्बेडो जो आहे तर तो जास्त असतो, त्याची भूधवलता जी आहे तर ती जास्त असते. म्हणून आपण बघतो की जलावरणामध्ये हिमाच्छादित जे प्रदेश आहेत त्याला क्रायोस्फियर असं पण म्हटलं जातं बघा. तर त्यांची हवामान बदलामध्ये महत्त्वाची भूमिका अशी असते की ते हवामान बदलाचा ते एकंदरीतच सोलार एनर्जी जी ट्रॅप होते जास्तीत जास्त तर त्याच्याऐवजी ती रिफ्लेक्ट बॅक करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे का, तर डेफिनेटली बरोबर आहे. त्यानंतर हवेचे अणू, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण आणि परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठवली जाते. थ्रू शॉर्ट वेव्स, scattering and reflection process of the air molecules, heat is transferred by small dust particles, clouds and earth surface in the space. हेही बरोबर आहे का, डेफिनेटली हे बरोबर आहे. सो याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. अ आणि ब दोन्ही विधानं सत्य आहेत आणि ब हे अचं स्पष्टीकरण आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये कॉज इफेक्ट रिलेशनशिप तिथं दिसतीये का हे बघायचं की कारण काय आहे, कारण कशाचं कारण इथं शोधताय तुम्ही, कारण शोधताय की 35% उष्णता कशी काय रिफ्लेक्ट बॅक होतीये, तर त्याचं उत्तर तुम्हाला खालच्या ब स्टेटमेंटमध्ये मिळतंय. हवेचे अणू, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण आणि परावर्तन होऊन ही उष्णता लघुलहरींद्वारे, शॉर्ट वेव्हद्वारे अवकाशामध्ये पाठवली जाते. सो अ आणि ब दोन्ही विधान बरोबर असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे, असा हे याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर दिसेल. त्यानंतर बघा, नेक्स्ट स्टेटमेंट आहे, निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते.
कसं काय कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं? हवेमध्ये जो CO2 आहे तर तो CO2 शोषून घेण्याचं काम कोण करतं? तर वनस्पती त्या ठिकाणी करतात. का बरं वनस्पती करतात? कारण वनस्पती आपल्या श्वसन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात आणि ऑक्सिजन वायू जो आहे तर तो बाहेर टाकतात. आता हे कार्बन चक्रावरती विचारलेला प्रश्न आहे हा. बायोजिओकेमिकल सायकल्स, जैव भू रासायनिक चक्र वेगवेगळे आपल्याला अभ्यासायला आहे. जैव भू रासायनिक चक्रांचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे गॅसियस सायकल म्हणजे वायुचक्र, आणि दुसरं म्हणजे सेडिमेंटरी सायकल किंवा अवसादन किंवा भूचक्र. लक्षात ठेवा हे. तर त्यातलं कार्बन चक्र जे आहे तर त्याच्यामध्ये कार्बन कुठल्या गोष्टीमुळे उत्सर्जित होतो आणि कुठल्या गोष्टींमुळे शोषला जातो हे आपण कार्बन चक्रामध्ये ऑब्झर्व करतोय, आणि त्याचं सायकल असं कशा पद्धतीनं कंप्लीट होतं तर ते बघतोय. आता खालचं स्टेटमेंट, कारणाचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. डेफिनेटली वनस्पतींच्या श्वसन क्रियेमध्ये त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा शोषला जातो आणि ऑक्सिजन जो आहे तर तो बाहेर टाकला जातो. त्यामुळं दोन्ही विधानं बरोबर आहेत का? डेफिनेटली अ आणि ब ही दोन्ही विधानं सत्य आहेत. कॉज इफेक्ट रिलेशनशिप इथं पण आपल्याला लक्षात येते. निर्वनीकरण, म्हणून जेव्हा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कमी करायचा आहे अशी चर्चा केली जाते तेव्हा वृक्षाच्छादन वाढवण्यावरती का फोकस केला जातो? कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. वृक्षाच्छादन वाढलं तर अतिरिक्त स्वरूपात CO2 जो आहे तर तो शोषून घेण्याची ॲबिलिटी जी आहे तर ती त्या वनस्पतींच्या माध्यमातून किंवा त्या वनक्षेत्राच्या माध्यमातून वाढेल. निर्वनीकरणामुळं ती कमी होती, त्यामुळं CO2चं प्रमाण वाढतं. गेटिंग इट? सो त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हरितगृह वायूच्या परिणामासंदर्भातील विधाने. आता आपण 2 मिनिटं लक्षात घेतलं की यातलं मला फारसं काही माहीत नाहीये, तरी देखील कशा पद्धतीनं लॉजिकली हा प्रश्न सोडवता येतोय ते बघा. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. हे बरोबर आहे का? तर डेफिनेटली बरोबर आहे. आपल्याला असं लक्षात येईल की साधारणतः 1900 सालानंतर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या वाढल्या आणि त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या जी आहे तर ती जास्त भेडसावायला लागलेली दिसते. आता 1970च इथं काय दिलेलं आहे तर लक्षात घ्या, 1972 ऑनवर्ड्स एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावरती चर्चा चालू होती. 1972ची अजून बोलायचं झालं तर स्टॉकहोम परिषद आहे बघा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा पर्यावरणाबद्दल बोललं गेलेलं आहे. UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट त्याचं नाव आहे. स्टॉकहोम परिषद ही 5 जूनला पार पडलेली होती, म्हणून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आजूबाजूचं पण आपण बघायचंय, फक्त प्रश्नांवरती फोकस करायचं नाही, कंटेंट पण तुम्हाला मिळाला पाहिजे. ठीक, स्वार्थी वृत्ती आपली नाहीये की फक्त आणि फक्त उत्तर सांगायचं आणि बाकी सगळं बॅचमध्ये या, असं नाही. ज्यांना बॅच करायचे त्यांनी बॅच करा, ज्यांना याच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट समजून घ्यायचे त्यांनी समजून घ्या, ज्यांना नोट्स वाचून एन्व्हायरमेंट कंप्लीट करायचे त्यांनी एन्व्हायरमेंटच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रिव्हिजन नोट्स आहेत, त्या रिव्हिजन नोट्स वाचा, काहीच ताण नाही. ठीक, नेक्स्ट बघा, गेल्या 20 वर्षामध्ये आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. सपशेल चुकीचे. 10 डिग्री सेल्सिअसनं वाढत असतं तर काय अवस्था झाली असती, बरोबर? त्यामुळे हे तर चुकीचं आहे. त्यामुळे ब विधान ज्याच्यात आहे तो ऑप्शन चुकीचा आहे. 1 कटला, 2 कटले. त्याच्यानंतर आता जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. हे 2 क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट दिलेत, बरोबर आहे. हिमनद्या मागे सरकत आहेत का? दिवसेंदिवस बर्फ वितळत चाललेला आहे. एल निनोची वारंवारिता आणि परिणामाची तीव्रता ही वाढत आहे, हेही बरोबर आहे. एल निनोचा त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि इफेक्ट जो आहे तर तो वाढताना त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला, पर्टिक्युलरली ट्रॉपिकल कंट्रीजचा जर विचार केला तर. राईट. सो त्यामुळं अ, क आणि ड ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. सो बाकीचे 2 क आणि ड हे क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट आहेत. क्लायमेट चेंजवरती विचारला गेलेला हा प्रश्न आहे. स्टॉकहोम परिषद 1972ची लक्षात ठेवा, हे साल विचारलं जाऊ शकेल. नेक्स्ट बघा, कचऱ्याची विल्हेवाट लावायची पद्धत आणि त्याचा अर्थ असा अ गट ब गट जोड्या लावायला प्रश्न दिलेला आहे. एवढं भरमसाठ का घेतलं? मागची स्लाइड एवढी चांगली असताना सुद्धा एवढं सगळं प्रश्न का घेतला? तर बऱ्याचदा मी पुन्हा सांगतोय, एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये मराठी बरोबर इंग्रजी शब्द पण बघा. इंग्रजी शब्दातून जास्त मिनिंग जे आहे तर ते तुम्हाला कदाचित कळू शकते. ठीक. सो हा प्रश्न जर बघितला तर घन कचरा व्यवस्थापन
नावाचा जो टॉपिक आहे आपला, तर त्या घनकचरा व्यवस्थापन नावाच्या टॉपिकमधनं आलेला आहे. आणि या घनकचरा व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींवरती हा प्रश्न विचारलेला आहे. मग हा खूपच अवघड प्रश्न आहे. 11वीचं पर्यावरणाचं पुस्तक काढायचं, त्याच्यात चेक करायचं, असंच्या असं आहे, तिथनं डायरेक्टली जोडायला वाला प्रश्न घेतलेला आहे. सोर्स पण सांगतो. चला, 11वी 12वीची पुस्तकं स्टेट बोर्ड ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ॲपवरती त्या ठिकाणी टाकलेली आहेत, तिथनं डाउनलोड करून घ्या. ठीक, पण कमी वेळामध्ये करायचं असेल, आता वेळ कमी आहे तर इफेक्टिव्हली आपल्याला नोट्स जे आहेत तर त्या वाचल्या पाहिजेत. नोट्स पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक, आता बघा इथं सॅनिटरी लँडफिल्स किंवा कचरा डेपो, त्याच्यानंतर इन्सिनरेशन, त्याच्यानंतर ढवळणे किंवा पल्वरायझिंग आणि पायरोलिसिस, अशा काही प्रोसेसेस ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. आता इथं जर आपण विचार केला सॅनिटरी लँडफिल्स, सो सॅनिटरी लँडफिलमध्ये काय केलं जातं, कचरा जो आहे तर तो टाकणे आणि बुलडोझरच्या साह्याने दाबणे. इथं काय केलं जातं, कचरा डेपोमधला कचरा जो आहे तर तो खड्ड्यात खाली बुलडोझरच्या साह्यानं दाबला जातो आणि त्याच्यावरून माती टाकली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ही ट्रॅडिशनल पद्धत आहे, पण फुलप्रूफ अशा स्वरूपाची पद्धत नाही. कारण याच्यातून त्या कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट लागते का, अजिबात लागत त्या ठिकाणी नाही. ठीक, सो एचं 2 असणारे 2 ऑप्शन आहेत. राईट, इथं आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर बघा इन्सिनरेशन. सो इन्सिनरेशनचा जर विचार केला तर इन्सिनरेशनमध्ये बर्निंग ऑफ द वेस्ट किंवा कचरा जो आहे तर तो जाळला जातो त्या ठिकाणी. बघा, सो बीचं एक असणारे पण 2 ऑप्शन आहेत. अजून कन्फ्युजन म्हणजे आपल्याला पुढचं पण माहीत असलं पाहिजे. पल्वरायझिंग किंवा ढवळणे याचा जर विचार केला तर स्प्रेडिंग द वेस्ट ऑन फील्ड्स, म्हणजे कचरा जो आहे तर तो असा विस्तृत अशा भूप्रदेशावरती स्प्रेड करून टाकणे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. जमिनीवर कचरा पसरवणे, ढवळणे या शब्दावरून तुम्हाला ते कळलं असेल. सो कचं काय आहे, कचं 4 आहे. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असेल. पुढचं आपल्याला बघायचंय पण पायरोलिसिस. सो पायरोलिसिसचा विचार केला तर आता 3 म्हणजेच काय, ऑक्सिजन विरहित ज्वलन. सो कंबशन इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. सो या पद्धती ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवा. याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम किंवा इफेक्ट ऑफ एरोसोल्स ऑन क्लायमेट. बघा, सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन, मगाशच्या प्रश्नातच याचं उत्तर दिलेलं आहे. दे डायरेक्टली रिफ्लेक्ट सनलाईट बॅक टू द स्पेस. करतात का, तर आपण मगाशीच बघितलं ना, वातावरणामधले वेगवेगळे कण जे आहेत तर त्याच्यातून त्या ठिकाणी परावर्तन जे आहे तर ते होतं. सो हे विधान जे आहे तर ते बरोबर आहे. 35% जी सोलर एनर्जी रिफ्लेक्ट बॅक होती तर त्याच्यामध्ये यांची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेक्स्ट, अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. दे इनडायरेक्टली मेक क्लाउड्स ब्राईटर रिफ्लेक्टर्स, हेही विधान बरोबर आहे. एरोसोल्स हॅव नेट कूलिंग इफेक्ट ऑन क्लायमेट सिस्टीम, खरं आहे का हे. म्हणून ज्वालामुखीचा उद्रेक ज्या ठिकाणी होतो ना त्या भागांमध्ये थोडीशी टेम्परेचर जे आहे तर ते कमी दिसतं, कारण हे असे वातावरणामध्ये सस्पेंडेड स्वरूपात पार्टिकल्स असतात ना, त्याच्यामुळं काय होतं, सोलार एनर्जी जी आहे तर ती बेसिकली हे नसताना अशी इन्सिडेंट होणं गरजेची आहे, तर त्याच्याऐवजी ती अशा प्रकारे सरफेसवरती इन्सिडेंट न होता या पार्टिकल्सवरूनच त्या ठिकाणी काय होती, रिफ्लेक्ट बॅक त्या ठिकाणी होती. आणि त्याच्यामुळं पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचं तापमान जे आहे तर ते थोडंसं थंड राहायला मदत होते. त्यामुळं हे स्टेटमेंट जे आहे तर ते पण बरोबर आहे. 2019चा पेपर पर्यावरणाचे प्रश्न जर अवघड होते, आतापर्यंतचे 23, 22, 21चे प्रश्न आपण बघितले, 20चे पण प्रश्न बघितले, थोडेसे सोप्या कॅटेगरीतले, पण 19चे प्रश्न थोडेसे डोक्याला विचार करायला लावणारे आहेत. पण आपल्याला त्यातून मुद्दे समजून घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. ह्युमन जनरेटेड एरोसोल्स ऑफसेट द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग टू सम एक्सटेंट. मानव निर्मित सूक्ष्म तुषारांमुळे तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो, किंवा ह्युमन जनरेटेड एरोसोल्स ऑफसेट इम्पॅक्ट. सो मानवनिर्मित जे वेगवेगळ्या प्रकारचे एरोसोल्स आहेत तर ते सस्पेंडेड स्वरूपात राहिल्यामुळे काय होतं, थोडंसं तापमान जे आहे तर ते ऑप्टिमम लेवलला राहायला मदत होती. म्हणजे जे एरोसोल्स पार्टिकल्स जे आहेत तर ते ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इथं सस्पेंडेड राहतात आणि त्याच्यामुळे जशी सोलार एनर्जी रिफ्लेक्ट बॅक होती तर त्याच गोष्टी या ठिकाणी होताना दिसतात. सो चौथं विधान जे आहे तर ते पण त्या ठिकाणी बरोबर आहे.
पण अप टू सर्टन एक्सटेंट लक्षात घ्या, कारण ह्युमन जनरेटेड एरोसोल्समध्ये त्या ठिकाणी SOx येतंय, NOx येतंय, किंवा सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर येतंय, किंवा PM2.5 येतंय, PM10 येतंय, आणि हे सगळे जे आहेत ना याच्यामुळं प्रदूषण तर होतंच, बाकी इम्पॅक्ट तर होतच, पण त्याचबरोबर हे त्या ठिकाणी हीट ट्रॅप करायला पण महत्त्वाची भूमिका बजावत असतायत. म्हणजे सो ठीक आहे, म्हणून तिथं अप टू सर्टन एक्सटेंट हा विचारपूर्वक शब्द जो आहे तर तो एक्झामिनरनं प्रश्न फॉर्मॅट करत असताना वापरलेला आपल्याला दिसतो. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? हवाई प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण. आता त्यातलं ध्वनी येणार नाही, भूमी येणार नाही. भांडणं जी चाललेली होती ती हवा का जल याच्यावरती चाललेली होती. बऱ्याच जणांनी उत्तर हवा प्रदूषण लिहिलं, मात्र जल प्रदूषण हे आयोगानं दिलेलं उत्तर आहे आणि तेच योग्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला असं लक्षात येईल की वॉटर बॉर्न डिसीज जे आहेत तर ते वॉटर बॉर्न डिसीज मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषणाच्या माध्यमातून होतात, किंवा प्रदूषित पाणी पिल्यामुळं त्याच्यामध्ये आर्सेनिक किंवा निकेलचं प्रमाण जास्त असल्यामुळं, कॅडमियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं अर्भकांना त्या ठिकाणी धोका पोचू शकतो. इटाई नावाचा आजार जो आहे तर तो होऊ शकतो. मिथॅमोग्लोबिनेमिया नावाचा आजार जो आहे तर तो होऊ शकतो, ज्याच्यामध्ये रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता जी आहे तर ती कमी होते आणि ते इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावरती करताना दिसते. ब्लॅकफूट नावाचा डिसीज जो आहे तर तो होऊ शकतो. म्हणून याचं अचूक उत्तर हे जलप्रदूषण त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1992ला रिओ डी जेनेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधता संबंधीचा करार CBD बघा आपण बघितलेला होता. या CBD मध्येच कार्टाजेना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी, त्याच्यानंतर नागोया प्रोटोकॉल, आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे आईची बायोडायव्हर्सिटी टार्गेट्स. सो ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी आहेत. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीवरती भारतानं स्वाक्षरी केली आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भारतानं जैवविविधता कायदा 2002 हा त्या ठिकाणी संमत केलेला आहे बघा. सो लक्षात ठेवा, ही बाकीची इन्फॉर्मेशन आहे. आता प्रश्न कसा फॉर्मॅट केलाय ते बघायचंय. 29 डिसेंबर 1993ला त्याची अंमलबजावणी झाली. दोन्ही लक्षात ठेवायचंय. आठवत असेल तर 23ला विचारलेला ओझोन अवक्षयासंबंधीच्या कराराचा प्रश्न बघा. त्या ठिकाणी करार 87चा असला तरी त्याची अंमलबजावणी 89ला चालू झाली. MPSCने 89 हे उत्तर दिलं. हिथं थेट तो करार कधी केला हे प्रश्नातच दिलंय आणि कराराची अंमलबजावणी तारीख विचारलेली आहे 29 डिसेंबर 1993. लक्षात ठेवा, फॅक्च्युअल प्रश्न आहे. बाकी इतर माहिती जी आहे CBDची तर ती मी डिटेल स्वरूपात सांगितलेली आहे. नेक्स्ट, जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट ठरवण्यात आली. आता SDG ठरवण्यात आली 2015ची जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट होती त्याच्यामध्ये. ऑलरेडी आपण त्याच्यावरती डिटेल डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कसे कसे गोल्स ठरवण्यात आले ते वगैरे. थोडंसं इथं स्टेटमेंट जे आहे तर ते चुकलेलं आहे, पण आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये आपण फोकस कशावरती करूया? आपण फोकस त्या ठिकाणी आपण असं म्हणूयात की वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यावर. गरिबीची उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता आहे का? SDG मध्ये आहे. आरोग्य, शिक्षण सुधारणा, महासागर आणि जंगल संरक्षण, येस. लाईफ ऑन लँड, लाईफ बिलो वॉटर आहे. आरोग्य आणि शिक्षण पण आहे. हेल्थचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आधी सहस्त्रक विकास उद्दिष्टामध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण होतं. आता शिक्षणाचा क्वालिटी एज्युकेशनवरती फोकस आहे. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, गोल क्रमांक 17 आहे. पाठपुरावा आणि समीक्षणासाठी प्रभावी संरचना विकास. सो हेही बरोबर आहे. अतिरेकी संघटनांवरती बंदी आणि पर आक्रमणांवरती बंदी हे मात्र कुठंच त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असेल. SDGs आणि MDGs आयोगाचे आवडते एरिया आहेत. ते जरी इकॉनॉमीमध्ये येत असले तरी तिथं सोडवा, कुठंही सोडवा, पण ते मार्क हातचे आहेत त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीनं फोकस करा. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे इन जनरल 2019च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले पर्यावरणाचे प्रश्न होते. आपली पर्यावरणाची स्वराज्य सृष्टी नावाची एक बॅच आहे ज्याच्यामध्ये
PYQs, कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट अफेअर्स या माध्यमातून आपण पर्यावरण या विषयाची एकंदरीतच जी गरज आहे तर त्याच्यानुसार टीचिंगवरती त्याच्यामध्ये फोकस केलेला आहे. डिटेल स्वरूपात व्हिडिओ त्याच्यात आहे. उगाच उरकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये 10-12 तासामध्ये. सो त्याच्यावरती स्पेशल ऑफर देखील चालू आहे. माझी वसुंधरा नावाचा कुपन कोड आहे. सो त्याच्या थ्रू तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्या कुपन कोड थ्रू ही बॅच जी आहे तर ती 25% डिस्काउंटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करावं लागेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि बाकी इतर माहिती देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून आपण ही सिरीज चालू केलेली आहे तेव्हापासून तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे तर तो यूट्यूबला त्या ठिकाणी देत आहात आणि हाच रिस्पॉन्स खऱ्या अर्थानं कुठेतरी ऊर्जा कंटिन्यू ही सिरीज ठेवण्यासाठी देत असतो. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि मी नक्की तुम्हाला सांगतो की तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर तुमची नाराजी होणार नाही. हा कंटेंट जो आहे तर तो इथून पुढे देखील अशाच प्रकारे डिलिव्हर केला जाईल. सो भेटूयात स्पेशल PYQs ॲनालिसिस सिरीजमध्ये पुढच्या 6व्या भागामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018च्या पर्यावरणाच्या प्रश्नांसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.